नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अगदी पंचतारांकित हॉटेलपासून तर धाब्यापर्यंत किंवा सर्वच ठिकाणी मिळणारी भाजी म्हणजे वांग किंवा बैंगन फ्राय. अनेक लोकांना ही भाजी आवडते, चवीला सुद्धा खूप चांगली लागते. वांग हे गुणधर्माने मधुर, तीक्ष्ण, ज्वर व वातकारक आहे, कफकारक आहे, त्याचबरोबर वीर्यवर्धक सुद्धा आहे. वांग हे आयुर्वेदाच्या दृष्टीनं काही आजारावर जरी वापरलं जात असलं तरी अनेक आजारामध्ये वांग हे वर्ज्य आहे, वायतुळ आहे, शरीरावर परिणाम करणार आहे आणि म्हणूनच याला संस्कृतमध्ये किंवा आयुर्वेदामध्ये वृत्ताळ असं नाव आहे. कारण अनेक आजारामध्ये हे व्रत पाळलं जातं, याला वर्ज्य सांगितलेलं आहे. निघंटुक रत्नाकर या आयुर्वेदाच्या ग्रंथामध्ये तर वृत्ताक बहुबीजनाम कुष्मांडू कोमल विषम अशा प्रकारचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे जे बीज असलेलं कवळं वांग आहे, जास्त बीज असलेलं, ते विषाप्रमाणे आपल्या शरीराला बाधतं आणि म्हणून हे वांग आयुर्वेदामध्ये इतर आजारांसाठी वर्ज्य सांगितलेलं आहे, वृत्त सांगितलेलं आहे त्याचं. असं जरी असलं तरी वांग्याचे काही गुणधर्म आयुर्वेदामध्ये चांगले आहेत. जसं की धोत्र्याचं विष उतरायचं असेल तर आपल्याला वांग्याचा रस हा पाजला जातो. हातापायाला जास्त घाम येत असेल तर वांग्याचा रस हात पायाला चोळला जातो आणि मग हातापायाला येणारा जो जास्तीचा घाम आहे तो बंद होतो. असं जरी असलं तरी अनेक आजारामध्ये वांग हे शरीरावर अनिष्ट परिणाम करणार आहे, वाईट परिणाम करणारा ठरतं. म्हणून तुम्हाला जर हे आजार असतील तर वांगे खाणं हे टाळलेलंच बरं किंवा अगदी नगण्य प्रमाणामध्ये हे वांग आपण वापरलं पाहिजे. यामध्ये सर्वात पहिलं वांग हे कोणी खाणं टाळावं तर सर्वात प्रथम ज्यांना औषध उपचार चालू आहे, मग कुठल्याही प्रकारचा औषध उपचार चालू असेल, आयुर्वेदिक औषध उपचार चालू असेल, ॲलोपॅथिक औषध उपचार चालू असेल तर वांग हे पूर्णपणे खाणं बंद करायचं आहे. कारण वांग हे वायतुळ आहे, वृत्ताळ आहे आणि जो औषधाचा शरीरावर चांगला परिणाम होणार आहे तो हे वांग होऊ देत नाही आणि म्हणून औषधाचा आपल्याला काही फरक जाणवत नाही, वायतळ आहे, म्हणून वांग खाणं बंद करायचं आहे. दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत ज्यांना दमा आहे, अस्थमा आहे किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवतो, धाप लागते, अशा लोकांनी वांग खाणं हे टाळावं. यांनी हा आजार आणखी बळावण्याची, आणखी वाढण्याची शक्यता असते. त्यानंतर ज्या लोकांना कफ विकार आहे, सतत कफ होतो, खोकला येतो किंवा ॲलर्जी सारखा त्रास आहे, ज्या लोकांना ॲलर्जी आहे अशा लोकांना सुद्धा वांग हे कमी प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे. कारण हे कफकारक आहे, ॲलर्जीकारक आहे, वायतळ आहे वांग. त्याचबरोबर ज्यांना खूप पित्ताचा त्रास होतो, कमी पित्ताचा त्रास असेल तर हरकत नाही, परंतु ज्यांना खूप पित्ताचा त्रास आहे, आम्लपित्त आहे, त्यांनी वांग हे कमी प्रमाणामध्ये खाल्लं पाहिजे. कारण वांग्यानं पित्त वाढतं, त्याचबरोबर हे उष्ण असल्यामुळं पोटामध्ये याने खूप उष्णता जाणवते, जळजळ खूप होते, प्रचंड जळजळ होते याने. यानंतर ज्या लोकांना शुगर आहे, मधुमेह आहे, अशा लोकांना वांग खाणं हे वर्ज्य केलं पाहिजे. वांगे हे मधुमेह वाढवणारं आहे, शुगर वाढवणारं आहे. आता पांढरं जे वांग आहे ते कमी प्रमाणामध्ये मधुमेहाचे जे लोक आहेत ते खाऊ शकतात, अगदी कमी प्रमाणामध्ये, परंतु शक्यतो हे वांग टाळलेलं बरं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांना मुतखडा झालेला आहे, किडनी स्टोन आहे, अशा लोकांनी वांग खाणं हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे. वांग, टोमॅटो आणि पालक या ज्या गोष्टी आहेत त्या मुतखड्यासाठी थोड्याशा त्रासदायक ठरतात. पोटदुखीचा त्रास होईल, तुम्हाला प्रचंड वेदना होतील, अशा प्रकारचा त्रास आपल्याला जाणवतो. तर वांग जरी चवीला चांगलं असलं, चविष्ट असलं तरी आयुर्वेदामध्ये ते वृत्ताळ आहे, संस्कृतमध्ये त्याचं नावच वृत्ताळ आहे आणि म्हणून तुम्हाला जर इतर आजार असतील, त्याचे औषधोपचार चालू असतील तर वांग खाणं पूर्णपणे टाळा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.